नमस्कार मंडळी, शुभ रात्रीचे 8:30-9 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी माझं गाव. तर आज मंडळी आता आपण चाललेलो आहे थोडंसं संगमेश्वरमध्ये. दिलीप निघाला आहे मुंबईच्या दिशेने. रात्रीची ट्रेन पकडायची आहे. एक्स्ट्रा गाडी आहे कोणती, आय थिंक थिविम CSMT अशी गाडी आहे. तर त्या गाडीची तिकीट आहे. तर 9 वाजताची ॲक्च्युली ती गाडी आहे, पण टायमिंगच तिचा दाखवते 12:30. तर मग आम्ही आता 9 वाजता निघतो आहे. तर जाताना थोडंसं आज घरी जेवण नाही, आज चायनीज प्लॅन झाला आहे. तर चायनीज खाऊन मग भावाला सोडून मग आपण जाणार आहे खास लोककला, कोकणची लोककला नमन बघायला. कळंबस्ते गावात आहे ना, भेकरेवाडीमध्ये मामल्यातलं नमन आहे. तर ते नमन थोडा वेळ बघू आणि मग घरी येऊ. असं ओव्हरऑल रात्रीचा प्रवास आणि थोडीशी एन्जॉयमेंटचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला वर जाऊया आणि मग सगळे भाऊ वगैरे निघतील. साधारण 4 ते 5 बाईक आहेत, त्या बाईकनेच आपल्याला निघायचं आहे. चला फायनली चायनीजसाठी पोचलेलं आहे हॉटेलवरती. दानिश रेस्टॉरंट संगमेश्वरमध्ये. जर कधी आलात तर छान जेवण असतं. पहिलं तिकडे पुढे होतं, आता शिफ्ट झालं. म्हणजे शास्त्री पूल मुंबईतून येत आहे तर शास्त्री पूल क्रॉस केल्यानंतर लगेचच पुढे डाव्या बाजूला आहे. ट्रिपल राईसचं सूप आलं आहे. सूप पिऊन घेऊ तोपर्यंत स्टार्टर पण येईल. इकडे सतेश आहे, संदेश, संख्या आहे, इकडे बागवे, इकडे बडत कुठे गेला? हां, इकडे बडत, इकडे नित्या, दिलीप आणि सूरज. दिलीपला ॲक्च्युली आम्हाला सोडायला जायचं आहे स्टेशनला, पण त्याच्या अगोदर म्हटलं जरा चायनीजचा आस्वाद घेऊ. तर हे जरा हे नवीन मानलं मी. झालं तर 3-4 महिने झाले. बाजूला होतं ते जुनं होतं. कसं आहे सध्या? मस्त आहे, चव चांगली आहे ॲक्च्युली. बऱ्याच वेळेला आम्ही चायनीज खायला आलो आहे. चला सूप पिऊ तोपर्यंत. स्टार्टर आहे, चिली मागवलं आहे, चिकन चिली मागवलं आहे आणि चिकन क्रिस्पी तिकडे पलीकडे आहे, शेजवान चटणी. ते बऱ्याच वेळा आमच्या पार्ट्या होतात, तर आज डायरेक्ट पार्टी चायनीजवर आलेला आहे. कशी आहे रे चिली? संदेश, चिली कशी आहे? मस्त आहे, ओके. राईस पण आला रे, ट्रिपल राईस पण आला. सगळं पटापट आहे, त्यामानाने पटकन आला. गर्दी आहे भरपूर. हे बघा पाठीमागे. टेस्ट बघ ना. रात्रीचं असं बाईक घेऊन यायचं, चायनीज खायचं, मजा काही थोडी वेगळीच आहे. बऱ्याच वेळा येणं होतं, पण काही व्हिडिओ कधी जास्त करत नाही. आज दिलीपला सोडायला आलेलं, तर मग म्हटलं एक व्हिडिओ होऊन जाऊ दे. ट्रिपल राईसचं सूप आपण पहिलंच म्हटलं आहे बघा. ट्रिपल राईस आणि चिकन चिली असा मस्त आजचा बेत. चला जेवायला या. कसं आहे सांगा? मस्त आहे ना, ओके. कामही दिसत नाही रे. हां, चला मस्त जेवण झालं आहे. आता जाऊया संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. मजा आली का रे? एक नंबर जेवण होतं. चला आता संगमेश्वर रेल्वे स्टेशन गाठूया. आणि गाडी उशीर आहे, 12चं टायमिंग आहे. आता 11 वाजले. त्याला सोडू आणि मग घरी जाऊ. हा आपला मुंबई गोवा हायवे आणि वरच्या बाजूला दिसतं आहे रेल्वे स्टेशन, संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. रिनोव्हेशनला काम आलं. एवढं लवकर केलेलं काम लगेच रिनोव्हेशनला आलं. ते मला वाटतं काहीतरी गेल्या वर्षीच काम केलं होतं आणि माहिती नाही, लगेच 1-2 वर्षात कामाची वाट लागली. हे सगळं काढलं आहे बघा. काय प्रकारचं काम करतात त्यांचं त्यांना माहिती. हे परत काढून आता परत लावणार. चला कोणती तरी गाडी आली आहे. ह्याची जी गाडी आहे दिलीपची, ती स्पेशल गाडी आहे. ही कोणती आली बघूया. गर्दी पण आहे बऱ्यापैकी. कोणती गाडी आली? कोणती आली गाडी?
एक्स्ट्रा आहे स्पेशल ट्रेन आहे थांबते की नाही थांबते वाटतं दिलीपची काय तिकीट आहे ना त्या गाडीची तो थांबेलच ए जे एक्स्ट्रा गाडी आले जादा गाडी आहे कोणती तरी म्हणजे तिकीट आहे ना तिकीट आहे कन्फर्म ही दिलीपची गाडी आहे 01020 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल ट्रेन कुठून निघते गाडी अच्छा तसं नाही टाकलं आहे ओके थिवीमवरून निघते आणि 9 वाजताचा टायमिंग आहे संगमेश्वरचा तर आता 12:30 दाखवत आहे हे निवांत आहे 12:30 1 वाजेपर्यंत येईल ही कोणती आहे मडगाव पनवेल स्पेशल गाडी माहितीच नाही बऱ्याचशा गाड्या सोडल्या जातात पण माहिती पडत नाहीत चांगली गाडी आहे मग मडगाव स्पेशल खास गाडी चल मग बाय बाय तास अवकाश येतो आम्ही उद्या परवा येतो हां चल चल नमन बघायला जातो आम्ही आता नमन बघून जा मग 12:30ची गाडी आहे हां रात्रीचं कसं आहे रात्री आता 11:40 आपली तुतारी असते आणि 12:05 कोकण कन्या त्या रेग्युलर गाड्या आहेत आणि बाकी एक्स्ट्रा गाड्या पण भरपूर आहेत बघ हे चल जर एक्स्ट्रा गाडी लागले बाय 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 इकडे पम्याची पण एंट्री झाली खास पम्या गेलेला सासवड येते चला पटापट एक्स्ट्रा गाडी पनवेल एक्स्ट्रा गाडी आई काय थांबले गेली नको बोलू टायमावर आले होते रे प्रमोद गेलेला सासरवाडीमध्ये सासरवाडीतून डायरेक्ट आता ट्रेनमध्ये सोडायला आलाय चला मग निघूया चला नमन चालू झालं रे चला निघूया पटापट इकडे गाडी लागली खास दिवा गाडीने जी येणार देवरुखला जाण्यासाठी गाडी आहे इकडे या बाजूला या बाजूला आपलं निवळी आणि इकडे कळंबस ते उमरे फणसवण्यामध्ये आपण आलो दिलीपला पण सोडलं आहे आता जरा नमन बघू थोडा वेळ आणि मग जाऊया फायनली आपण आता इथे विराटवाडी आणि साठलेवाडीच्या इथे आलो आहे समोर सरळ जायचं आहे राईटला गेलो असतो तर विराटवाडी आणि साठलेवाडी आपल्याकडे सरळ जायचं आहे भेकरेवाडीला हाकरवणेवाडी भेकरेवाडी या बाजूला आली आणि हाच रोड मग पुढे कनेक्ट होतो उमरे गावात सुद्धा बसवनकरवाडीला नमन चालू झालं असेल पण आता 11:15 वाजून गेलेत चला नमन बघायला चाललेत नमन बघायला अजून
तुझा सर्वत्र शोध घे फिरत होतो तुला ठार मारण्यासाठी मी फार आतुर झालो आहे तेव्हा तू माझ्याशी युद्ध कर ठीक आहे मी युद्धाला तयार आहे हो युद्धाला तयार शुभ प्रहरा मनी हसली प्रभात स्वरा सोन पवनानी
साऱ्या गवळ्याच्या नारी मिळून चाललो त्या मथुरे बाजारी. कोंबड्याने माझ्या आरोळ दिली, उठून बसले पलंगावरी. सडा रांगोली टाकून अंगणी आले मी निघून मथुरे बाजारी. अगं पहाटेच्या वेळी त्या गोठ्यात जाऊनी तांबू गाईच्या धारा काढी ग. पहाटेच्या वेळी त्या गोठ्यात जाऊन गाईचं दिला चारा पाणी. नवरा माझा संशय बारी येऊ दे ना मथुरे बाजारी. राधे सासू माझी खट्याळ बाई करते माझा छळणगारी. अगं दोन द्यायच्या काना काढी कशाला बोलेल सासूबाई. अगं ए, एवढी हिंमत माझ्यात नाही, सासू माझी म्हैशीवाणी. गप्प बसा साऱ्या झाली सूर्य आला माथ्यावरी उशीर खूप झाला बाई. अगं जाणार कशा त्या मथुरे बाजारी वाट तर पुन्हा माहीतच नाही. अगं शेजारची आपली शांती मावशी वाट माहित आहे तिला. अगं हा कोण मारेल बाई म्हातारे आहे डॅमेज बाई. अगं ए खोटं कशाला बोलतेस बाई, घाबरी कुठची एक नंबरची. अगं मीच बोलावून घेते बघ. अगं ए राधे, अगं आता काय झालं. अगं राधे तू हिला कशाला आणलीस मग? अगं काही बोलतच नाही. अगं ती जरा चोचरी आहे ग. अगं काय? अगं ती जीभ जड आहे. अगं तरी पण तिला सांग मला सांग. अगं यायची पुढे. तोंडाने सुपारी बाहेर काढ आणि मग आवाज दे. काय नाही प्रकार. अगं, काय बोलते अमैला तर ऐकून गेलं काय ग? अगं, ए, अगं, बाई. अगं राजे तू जात मार. अगं मावशी ग मावशी. अगं मथुरेच्या बाजू येतेस ना.
चला मंडळी, रात्रीचे 2 वाजलेत आणि आपण फायनली आता घरी आलो आहे. तर चायनीज मस्तपैकी राज भावाला सोडण्यासाठी आपण संगमेश्वरला गेलेलो. तर जाताना चायनीजचा प्लॅन झालेला, तर चायनीज खाल्लेलं आणि त्याच्यानंतर मग रेल्वे स्टेशनला भावाला सोडून आम्ही गेलो कळंबस ते भेकरेवाडीमध्ये. तर तिथे नमनचा कार्यक्रम थोडासा एन्जॉय केला आणि घरी आलो. येताना मग अशी काळमंजर वगैरे पण दिसलं. रात्रीच्या प्रवासात बऱ्याचशा गोष्टी दिसतात, कधी कॅमेऱ्यात कॅच होतात, कधी होत नाहीत. असो, चला मंडळी, आता घरी आलो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. रातकिड्यांचा आवाज येतो मस्त. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.